आणि आताची मोठी बातमी समोर येते। सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच सर्व कुटुंबियांवरती शोककळा पसरलेली आहे। राज्यसभेचे पूर्व सदस्य सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे। मेघालयाचे ते 19वे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे। केवळ मेघालयच नव्हे तर बिहारचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं होतं। तर अलीगड या ठिकाणावरून ते जनता दलाचे लोकसभेतनं निवडून आलेले उमेदवार होते। सत्यपाल मलिक यांच्या जाण्यामुळे अर्थातच कुटुंबियांवरती शोककळा पसरलेली आहे। राज्यपाल म्हणून त्यांनी पाहिलेला कार्यकाळ मेघालय आणि बिहार या ठिकाणी राज्यपाल म्हणून काम पाहिलं। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांची राजकीय कारकीर्द पाहता अतिशय मोठी अशी ही कारकीर्द, आणि त्यांनी स्वतःच 24 जुलैला एक फोटो पोस्ट केला होता जेव्हा त्यांच्या विरोधातल्या एका प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करणार होती। त्याच्या एक दिवसाआधीच त्यांनी तो फोटो पोस्ट केल्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना जो किडनीचा आजार आहे तो बळावलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या आयसीयू मध्ये जे त्यांच्यावरती उपचार सुरू होते 7 जून पासून, तेव्हापासून ते आजपर्यंत या किडनीच्या उपचारावरती प्रयत्न केले डॉक्टरांनी, पण आज त्यांचं निधन झालं। खूप वादळी राहिलेली आहे त्यांची सगळीच कारकीर्द। जेव्हा खास करून पुलवामाचा जो हल्ला झाला होता तेव्हा सत्यपाल मलिक हे तेव्हा तिथे राज्यपाल होते आणि त्या काळात ते काही बोलले नाहीत, पण नंतरच्या काळामध्ये पुलवामा संदर्भातल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल त्यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मध्येच किरू जलविद्युत प्रकल्पातल्या भ्रष्टाचारावर त्यांनी आरोप केले आणि हे सगळे सुरू असतानाच केंद्र सरकार आणि त्यांच्या दरम्यानचा तणाव वाढत होता। सीबीआयने 2025 मध्ये त्यांच्यासह 6 जणांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल केली आणि मधल्या काळामध्ये ते जवळपास वेगवेगळ्या माध्यमांना ज्या मुलाखती द्यायचे त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या टीकेच्या मध्यवर्ती ठिकाणी नरेंद्र मोदी असायचे। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा विरोधकांसाठीचा आवाज झालेला होता। खास करून लोकशाहीची गळचिपी कशी होते आहे असं ते वारंवार सांगायचे। पुलवामाच्या संदर्भामध्ये जेव्हा दोन्ही बाजूनं लष्कर आणि पोलीस दलाच्या दरम्यानचा जो पत्रव्यवहार होता त्याला धरून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते आणि म्हणून सत्यपाल मलिक यांचं जाणं एका अर्थाने विरोधकांसाठी त्यांची वादळी राजकीय कारकीर्द पाहता खास करून जम्मू काश्मीर, बिहार आणि गोवा, मेघालय सारख्या महत्वाच्या राज्यात त्यांनी राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे। तर तिथं त्यांचा प्रशासनिक संबंध अनेक लोकांशी आला असेल, अर्थात त्यांना दुःख होणं साहजिक आहे। नक्कीच धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी।